काय ठरले म्हणजे नेमकं काय ठरले? म्हणजे ते काय म्हणतात ते पॅचअप झालं तुमचं दोघांचं? आजी प्लीज. हो हो मला माहिती आहे ना. तुम्ही हल्लीची मुलं ते काय म्हणतात ना हल्लीची मुलं ते यू वॉन्ट टू टेक युअर ओन टाइम, बरोबर ना? पण अस्मिता, मला काय वाटतं सांगू? तुला अभिबद्दल काय वाटते? तुझ्या मनात काय चाललंय हे सांगण्याची वेळ आली. काय ग, आश्चर्य वाटलं माझं बोलणं ऐकून. काय करू मी फ्रेंड आहे ना तुम्हा दोघांची, मग त्यामुळे तुमचं माइंड रीड करता येतं. आणि मी पाहिले ना तुम्हाला एकमेकांशी बोलताना भेटताना. आजी पण ते कसं शक्य आहे? वाय नॉट? का नाही? आजी हो, ते घर सोडल्यापासून आम्ही एकमेकांना भेटलोही नाहीये. आमचं साधं फोनवर सुद्धा बोलणं झालं नाहीये. त्याचा फोन सुद्धा बंद आहे. मग मी काय खोटं बोलते? मी पाहिलं तुम्हाला दोघांना. ते काय मस्त वातावरण होतं तेव्हा. असं सगळीकडे ना प्रेमच प्रेम होतं. अख्खं जग प्रेमात बुडालं होतं. आणि तुम्ही दोघं एकमेकांच्या समोर हातात हात घालून, अगं मी स्वप्नात पाहिलं तुम्हाला दोघांना व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी एकमेकांना भेटलेले. असेच दिसलात मला. आजी ते स्वप्न होतं. हो ग, माहिती आहे मला स्वप्न होतं ते. पण एक सांगू, मला पडलेलं स्वप्न पहाटे पडलं होतं आणि पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात. ओके नाही? तेव्हा माझं हे स्वप्नही खरं होणार. पाहिजे तर असं समज की माझा ओव्हर कॉन्फिडन्स आहे, पण मी तर याला सिक्स सेन्स म्हणे. माझं ना अंतर्मन मला सांगते व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमची भेट होणार. नाही आजी, ते शक्य नाहीये. पैसे लावते काय? हा लावतेस? आता ठेवते मी, ठेवते.